brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 2000 कोटींची संपत्ती, 25 कोटींची निव्वळ पेंटिंग्स, पत्नीकडे 157 कोटींचे दागिने, ही आहे काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार आणि शिवसेनेची केस ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये लढली होती त्या अभिषेक मनू सिंघवी यांची संपत्ती. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. अभिषेक मनू सिंघवी यांनी तेलंगणामधून त्यांचा राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्थात ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे हे स्पष्ट झालंय. उमेदवारी अर्ज दाखल करताना सिंघवी यांनी ॲफिडेव्हिट सादर केलंय. या ॲफिडेव्हिटमध्ये सिंघवी यांनी त्यांची तब्बल 2558 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सिंघवी यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये आणखी काय आहे आणि सिंघवी यांची कारकीर्द कशी राहिली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय. तेलंगणामधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांनी रिटर्निंग ऑफिसरकडे भरलेल्या अर्जात त्यांच्या संपत्तीचं विवरण देण्यात आलंय. यामध्ये सिंघवी आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरील कर्ज देखील यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ॲफिडेव्हिटमध्ये दिलेल्या माहितीनुसार अभिषेक मनू सिंघवी यांची 2558 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये वाढ देखील झाली आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात त्यांचं उत्पन्न 374 कोटी रुपयांचं होतं. 2023-2024 या वर्षामध्ये ते 333 कोटी रुपये होतं. 2022-2023 या वर्षामध्ये ते 359 कोटी रुपये होतं. तर 2021 आणि 2022 या वर्षामध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 290 कोटी रुपये होतं. 2020 आणि 2021 या वर्षामध्ये 158 कोटी रुपये इतकं त्यांचं उत्पन्न होतं. या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांचे बँकेतील ठेवी, शेअर्समधील गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स, लोन याबाबतची देखील माहिती देण्यात आली आहे. सिंघवी यांच्या पत्नीकडे तब्बल 157.33 कोटींचे दागिने आहेत. तर सिंघवी यांच्याकडे 2.40 कोटी रुपयांचे दागिने आहेत. सिंघवी यांना महागड्या पेंटिंग्सची देखील आवड आहे. सिंघवी यांच्याकडे तब्बल 25 कोटी रुपयांच्या विविध पेंटिंग्स देखील आहेत. याचबरोबर दिल्लीतील त्यांच्या घराची माहिती देखील यामध्ये देण्यात आलेली आहे. 355.32 कोटी रुपयांचं पर्सनल लोन देखील सिंघवी यांनी घेतलं आहे. तर सिंघवी यांच्या पत्नीने 72.99 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. या ॲफिडेव्हिटमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. तो म्हणजे त्यांच्या घरातील आणि कार्यालयातील उपकरणांचा. याला त्यांनी इतर फिक्स असेट असं म्हटलेलं आहे. यामध्ये AC, फर्निचर, किचनमधील सामान, कॉम्प्युटर्स आणि इतर उपकरणांचा समावेश आहे. ॲफिडेव्हिटमध्ये 63 कोटी रुपयांचे इन्कम टॅक्स देय हे बाकी असल्याचं देखील म्हटलेलं आहे. हे आपण समजावून घेतलं अभिषेक मनू सिंघवी यांच्या संपत्तीबाबत. अभिषेक मनू सिंघवी हे जरी काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचं महाराष्ट्राशी शिवसेनेच्या केसच्या अनुषंगाने कनेक्शन आहे. शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेची केस सुरू आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या केसमध्ये अभिषेक मनू सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू मांडतायत. आता अभिषेक मनू सिंघवी यांची थोडीशी पार्श्वभूमी देखील आपण समजावून घेऊयात. अभिषेक मनू सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आहेत. काँग्रेसचे सदस्य असून ते प्रवक्ते देखील आहेत. त्यांनी दिल्लीतल्या कोलंबिया स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीच्या सेंट स्टेफन्स कॉलेजमधनं त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पुढे केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी तरुण अतिरिक्त महाअधिवक्ता म्हणून देखील काम पाहिलंय. 2006 पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेत निवडून जाण्याची सिंघवी यांची ही 5वी टर्म आहे. सिंघवी यांच्या या स्टोरीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.